भारताचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताच्या भूसीमांची लांबी किती आहे? भारताच्या भूसीमांची लांबी सुमारे 15,200 किलोमीटर इतकी आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी किती आहे? भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी 6,100 किलोमीटर इतकी आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट होय. भारताच्या मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारताच्या मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी होय. भारताच्या उत्तरेकडील टोकाचे नाव काय आहे? भारताच्या उत्तरेकडील टोकाचे नाव इंदिराकोल हे आहे. भारताच्या पश्चिमेकडील टोकाचे नाव काय आहे? भारताच्या पश्चिमेकडील टोकाचे नाव गुवाहाटी हे आहे. भारताच्या पूर्वेकडील टोकाचे नाव काय आहे? भारताच्या पूर्वेकडील टोकाचे नाव किबुतू हे आहे. किबुतू हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. भारताला लागून असलेली सर्वात लांब सीमा कोणत्या देशाची आहे? भारताला लागून असलेली सर्वात लांब सीमा बांगलादेश या देशाची आहे. ही सीमा 4,156 किलोमीटर इतकी आहे. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे? भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारतातील सर्वात जुनी पर्वतश्रेणी कोणती? भारतातील सर्वात जुनी पर्वतश्रेणी अरवली पर्वत होय. हिमालयाची निर्मिती कोणत्या प्रकारच्या पर्वतात होते? हिमालयाची निर्मिती वली पर्वत या प्रकारच्या पर्वतात होते. हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते? हिमालयाचे सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट होय. या शिखराची उंची 8,848 मीटर इतकी आहे. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? भारतातील सर्वोच्च शिखर K2 गॉडविन ऑस्टिन होय. भारतामध्ये पूर्णपणे स्थित असलेले सर्वोच्च शिखर कोणते? भारतामध्ये पूर्णपणे स्थित असलेले सर्वोच्च शिखर कंचनजंगा होय. काराकोरम पर्वतश्रेणीला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? काराकोरम पर्वतश्रेणीला कृष्णगिरी या दुसऱ्या नावाने ओळखले जाते. अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर कोणते? अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर गुरु शिखर होय. भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीच्या मैदानाला काय म्हणतात? भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीच्या मैदानाला कोकण आणि मलबार किनारपट्टी असे म्हणतात. भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या मैदानाला काय म्हणतात? भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या मैदानाला कोरोमंडल आणि उत्कल किनारपट्टी असे म्हणतात. सह्याद्री पर्वताला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. पश्चिम घाट आणि पूर्व घाट कुठे एकत्र येतात? पश्चिम घाट आणि पूर्व घाट निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात. निलगिरी पर्वताचे सर्वोच्च शिखर कोणते? निलगिरी पर्वताचे सर्वोच्च शिखर दोडा बेट्टा होय. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाईमुडी टेकड्यातील होय. सातपुडा पर्वताचे सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर धुपगड होय. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी गंगा होय. गंगा नदीची एकूण लांबी किती आहे? गंगा नदीची एकूण लांबी 2,525 किलोमीटर इतकी आहे. गंगा नदीचा उगम कोठे होतो? गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड येथे होतो. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये सांगपो या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? ब्रह्मपुत्रा नदी भारतात अरुणाचल प्रदेश या राज्यातून प्रवेश करते. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण भारताची गंगा गोदावरी या नदीला म्हणतात. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश येथे होतो. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम बैतूल मुलताई मध्य प्रदेश येथे होतो.
भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या नर्मदा आणि तापी या आहेत. बंगालचे अश्रू सॉरो ऑफ बंगाल कोणत्या नदीला म्हणतात? बंगालचे अश्रू दामोदर नदीला म्हणतात. बिहारचे अश्रू कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे अश्रू कोसी नदीला म्हणतात. जगातील सर्वात मोठे नदीबेट माजुली कोणत्या नदीवर आहे? जगातील सर्वात मोठे नदीबेट माजुली ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. कावेरी नदीचा उगम कोठे होतो? कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्यात कर्नाटक या राज्यात होतो. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा येथे होतो. महानदीचा उगम कोठे होतो? महानदीचा उगम सिंहावा छत्तीसगड येथे होतो. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. भारताचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? भारताचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. भारतात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? भारतात सर्वाधिक पाऊस मोसिनराम मेघालय येथे पडतो. मान्सूनचे वारे भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात दाखल होतात? मान्सूनचे वारे भारतात सर्वप्रथम केरळ या राज्यात दाखल होतात. भारतातील सर्वात उष्ण प्रदेश कोणता? भारतातील सर्वात उष्ण प्रदेश जैसलमेर राजस्थान हा होय. लू म्हणजे काय? लू म्हणजे उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे उष्ण व कोरडे वारे होय. भारतामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कोणते वारे कारणीभूत असतात? भारतामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्यास पश्चिमी विक्षोभ नावाचे वारे कारणीभूत असतात. तमिळनाडूमध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय आहे? तमिळनाडूमध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण ईशान्य मान्सून वारे हे आहे. कोणत्या ऋतूत भारतात कालबैसाखी वादळे वाहतात? उन्हाळा या ऋतूत भारतात कालबैसाखी वादळे वाहतात. भारताचा वार्षिक सरासरी पाऊस किती आहे? भारताचा वार्षिक सरासरी पाऊस 118 सेमी इतका आहे. भारताच्या हवामानावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा पडतो? भारताच्या हवामानावर सर्वात जास्त प्रभाव हिमालयाची रचना आणि मान्सून वारे यांचा पडतो. भारताच्या पर्जन्यछायाचा प्रदेश कोणता? भारताचा पर्जन्यछायाचा प्रदेश पश्चिम घाटाचा पूर्वेकडील भाग होय. भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळावर कोणती मृदा आढळते? भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळावर गाळाची मृदा आढळते. रेगूर मृदा म्हणून कोणती माती ओळखली जाते? रेगूर मृदा म्हणून काळी मृदा ही माती ओळखली जाते. काळी मृदा प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? काळी मृदा प्रामुख्याने कापूस या पिकासाठी उपयुक्त असते. लाल मातीचा लाल रंग कशामुळे असतो? लाल मातीचा लाल रंग फेरसचे प्रमाण जास्त असल्यामुळे असतो. भारताच्या कोणत्या भागात लॅटराइट मृदा आढळते? भारताच्या जास्त पाऊस पडणाऱ्या भागात लॅटराइट मृदा आढळते. भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेश या राज्यात आहेत. टक्केवारीच्या दृष्टीने सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? टक्केवारीच्या दृष्टीने सर्वात जास्त वनक्षेत्र मिझोराम या राज्यात आहेत. सुंदरी वृक्ष प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? सुंदरी वृक्ष प्रामुख्याने खारफुटीच्या वनात आढळतात. भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते? भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल सुंदरबन पश्चिम बंगाल या राज्यातील होय. राष्ट्रीय वन धोरणानुसार देशात किती टक्के वनक्षेत्र असावे? राष्ट्रीय वन धोरणानुसार देशात 33.33% वनक्षेत्र असावे. उष्णकटिबंधीय पानझडी वनांना इतर काय म्हणतात? उष्णकटिबंधीय पानझडी वनांना मान्सून वने असेही म्हणतात. वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींना झिरोफाइट्स असेही म्हणतात. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी म्हणजेच 1.21 अब्ज इतकी होती. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश होय. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम होय. भारताची लोकसंख्या घनता किती आहे? भारताची लोकसंख्या घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.
सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य बिहार होय. सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश होय. भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? भारताचे लिंग गुणोत्तर 943 इतके आहे. भारतात सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य केरळ होय. गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून जयपूर हे शहर ओळखले जाते. भारताची आर्थिक राजधानी कोणती? भारताची आर्थिक राजधानी मुंबई होय. भारतातील सर्वात जुनी तेलविहीर कोणती? भारतात सर्वात जुनी तेलविहीर दिग्बोई आसाम या राज्यातील होय. कोळसा राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? कोळसा राजधानी म्हणून धनबाद हे शहर ओळखले जाते. बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य ओडिशा होय. अभ्रक मायका उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? अभ्रक मायका उत्पादनात आंध्र प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे. भारताचा सर्वात महत्त्वाचा कोळसा उत्पादक प्रदेश कोणता? भारताचा सर्वात महत्त्वाचा कोळसा उत्पादक प्रदेश दामोदर खोरे होय. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भाकरा नांगल धरण सतलज नदीवर बांधण्यात आले आहे. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर महाराष्ट्र इथे आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? हिराकूड धरण महानदी ओडिशा येथे बांधण्यात आले आहे. तांबे उत्पादनात भारतात अग्रेसर राज्य कोणते? तांबे उत्पादनात राजस्थान खेत्री खान अग्रेसर आहे. सोने उत्पादनात भारतात अग्रेसर राज्य कोणते? सोने उत्पादनात कर्नाटक हे राज्य अग्रेसर आहे. येथील कोलार खान प्रसिद्ध आहे. पवन ऊर्जेच्या उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? पवन ऊर्जेच्या उत्पादनात तामिळनाडू राज्य प्रथम क्रमांकावर आहे. भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प भादला राजस्थान येथे आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH44 होय. सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प कशाशी संबंधित आहे? सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प रस्ते विकासाशी संबंधित आहे. भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे कधी धावली? भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. भारताचे सर्वात लांब रेल्वे स्थानक कोणते आहे? भारताचे सर्वात लांब रेल्वे स्थानक हुबळी सिद्धारूढ स्वामीजी रेल्वे स्टेशन कर्नाटक या राज्यातील होय. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. दक्षिण भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? दक्षिण भारताचे मँचेस्टर कोयंबतूर या शहराला म्हणतात. इंदिरा गांधी कालवा कोणत्या नद्यांमधून पाणी घेतो? इंदिरा गांधी कालवा सतलज आणि बियास या नद्यांमधून पाणी घेतो. भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर ही आहे. लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती आहे? लक्षद्वीप बेटाची राजधानी कवरत्ती ही आहे. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावरून ठरवली जाते? भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखांशावरून ठरवली जाते. भारतामध्ये सर्वाधिक उत्पादित होणारे पीक कोणते? भारतामध्ये सर्वाधिक उत्पादित होणारे पीक तांदूळ होय. हरित क्रांतीचे जनक भारतात कोण आहेत? हरित क्रांतीचे जनक भारतात डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे. नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. भारतामध्ये चहा उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? भारतामध्ये चहा उत्पादनात आसाम हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कॉफी उत्पादनात भारतातील कोणते राज्य अग्रेसर आहे? कॉफी उत्पादनात कर्नाटक हे राज्य अग्रेसर आहे. ऊस उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? ऊस उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे.
भारताचा रूर कोणत्या प्रदेशाला म्हणतात? भारताचा रूर छोटा नागपूर पठाराला म्हणतात. भारतामध्ये रबर उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? भारतामध्ये रबर उत्पादनात केरळ राज्य प्रथम क्रमांकावर आहे. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड दूध विकासाशी संबंधित आहे. भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता? भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा इंदिरा गांधी कालवा होय. झूम शेती प्रामुख्याने कुठे केली जाते? झूम शेती प्रामुख्याने ईशान्य भारतात केली जाते. सोनेरी तंतू म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते? सोनेरी तंतू म्हणून ताग या पिकाला ओळखले जाते. ताग उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? ताग उत्पादनात पश्चिम बंगाल हे राज्य अग्रेसर आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे आहे. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई होय. कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे? कांडला बंदर गुजरात या राज्यात आहे. पॅरादीप बंदर कोणत्या राज्यात आहे? पॅरादीप बंदर ओडिशा या राज्यात आहे. न्यू मंगलोर बंदर कोणत्या राज्यात आहे? न्यू मंगलोर बंदर कर्नाटक या राज्यात आहे. भारताचे सर्वात जुने कृत्रिम बंदर कोणते? भारताचे सर्वात जुने कृत्रिम बंदर चेन्नई होय. विशाखापट्टणम बंदर कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? विशाखापट्टणम बंदर आंध्र प्रदेश या राज्याच्या किनाऱ्यावर आहे. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? कोकण रेल्वेची एकूण लांबी 760 किलोमीटर आहे. हे अंतर रोहा ते मंगलोर दरम्यान आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे? भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 NH44 कोठून कोठे जातो? राष्ट्रीय महामार्ग 44 हा श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यान आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पांजल बोगदा जम्मू काश्मीर या राज्यातील आहे. भारतामध्ये मेट्रो रेल्वे सर्वप्रथम कुठे सुरू झाली? भारतामध्ये मेट्रो रेल्वे सर्वप्रथम कोलकाता 1984 साली सुरू झाली. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई या शहरात आहे. इंडिया गेट कुठे आहे? इंडिया गेट नवी दिल्ली येथे आहे. भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय रेल्वेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. जवाहरलाल नेहरू बंदर कुठे आहे? जवाहरलाल नेहरू बंदर JNPT नावाशिवाय महाराष्ट्र येथे आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पेरियार राष्ट्रीय उद्यान केरळ या राज्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान केरळ या राज्यात आहे. भारतात व्याघ्र प्रकल्प कधी सुरू झाला? भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 साली सुरू झाला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर महाराष्ट्र इथे आहे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. केवलादेव घाणी पक्षी अभयारण्य कोठे आहे? केवलादेव घाना पक्षी अभयारण्य राजस्थान मध्ये आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश या राज्यात आहे. मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मानस राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान होय. सलीम अली पक्षी अभयारण्य कुठे आहे? सलीम अली पक्षी अभयारण्य गोवा येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी ही आहे.
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील होय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई होय. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे नाव औरंगाबाद होय. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण गोदावरी या नदीवर आहे. कोयना धरणातील जलाशयाला काय म्हणतात? कोयना धरणातील जलाशयाला शिवसागर असे म्हणतात. महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिकेचा पट्टा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिकेचा पट्टा मुंबई महानगर प्रदेश MMR रिजन होय. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते? महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. सातमाळा अजिंठा डोंगररांगा कोणत्या नद्याच्या खोऱ्यामधील जलविभाजक आहेत? सातमाळा अजिंठा डोंगररांगा तापी आणि गोदावरी नद्याच्या खोऱ्यामधील जलविभाजक आहेत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात आहेत. भिल्ल जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? भिल्ल जमात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये आढळते. गोंड जमात प्रामुख्याने कोणत्या भागात राहते? गोंड जमात प्रामुख्याने मध्य भारत, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे आढळते. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली अनुसूचित जमात कोणती? भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली अनुसूचित जमात भिल्ल होय. टोडा जमात कोणत्या पर्वतात राहते? टोडा जमात निलगिरी टेकड्यामध्ये राहते. अंदमान निकोबारमधील प्रसिद्ध आदिम जमात कोणती? अंदमान निकोबारमधील प्रसिद्ध आदिम जमात जारवा होय. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेचे प्रमाण 74.04% इतके आहे. भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य गोवा होय. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? केरळ या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. लक्षद्वीप बेटाची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे झाली आहे? लक्षद्वीप बेटाची निर्मिती प्रामुख्याने प्रवाळामुळे झाली आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथे आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळुरू या शहराला म्हणतात. भारतामध्ये कोळशाचा सर्वात जास्त साठा कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये कोळशाचा सर्वात जास्त साठा झारखंड या राज्यात आहे. थुंबा हे रॉकेट प्रक्षेपणासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? थुंबा हे रॉकेट प्रक्षेपणासाठी प्रसिद्ध ठिकाण केरळ या राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण केंद्र जामनगर, गुजरात येथे आहे. हिरा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले पन्ना खाण कोणत्या राज्यात आहे? हिरा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली पन्ना ही खाण मध्य प्रदेश या राज्यात आहे. युरेनियमच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले जादूगोडा कोठे आहे? युरेनियमच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले जादूगोडा झारखंड या राज्यात आहे. टिस्कोची स्थापना कोठे झाली? टिस्कोची स्थापना जमशेदपूर येथे झाली. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती कांदा आणि कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. ताऱ्याचा रंग कशावर अवलंबून असतो? ताऱ्याचा रंग त्याच्या तापमानावर अवलंबून असतो.
भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? भाकरा नांगल प्रकल्प पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर आहे. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवर आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? हिराकूड धरण महानदीवर बांधण्यात आले आहे. मॅंगनीज उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? मॅंगनीज उत्पादनात मध्य प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे. भारताची पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? भारताचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 2933 किलोमीटर इतका आहे. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती किलोमीटर आहे? भारताचा उत्तर दक्षिण विस्तार 3214 किलोमीटर इतका आहे. भारताच्या भूसीमाना लागून असलेले देश किती आहेत? भारताच्या भूसीमाना लागून असलेले देश 7 आहेत. ड्युरँड रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? ड्युरँड रेषा भारत आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील सीमा आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? मॅकमोहन रेषा भारत आणि चीनमधील रेषा आहे. रॅडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? रॅडक्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तानमधील सीमा आहे. भारत आणि श्रीलंका यांना वेगळे करणारी समुद्रधुनी कोणती? भारत आणि श्रीलंका यांना वेगळे करणारी समुद्रधुनी पाक समुद्रधुनी होय. अंदमान आणि निकोबार यांना कोणती अक्षांश रेषा वेगळी करते? अंदमान आणि निकोबार यांना 10 अंश चॅनल वेगळे करते. लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना कोणते अक्षांश रेषा वेगळी करते? लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना 9 अंश चॅनल अक्षांश रेषा वेगळी करते. भारतातील सर्वात जास्त लांबीची किनारपट्टी असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात जास्त लांबीची किनारपट्टी असलेले राज्य गुजरात होय. भारतामध्ये एकूण किती राज्ये समुद्राला लागून आहेत? भारतामध्ये एकूण 9 राज्य समुद्राला लागून आहेत. खादर म्हणजे काय? खादर म्हणजे नवीन गाळाची सुपीक जमीन होय. भांगर म्हणजे काय? भांगर म्हणजे जुनी गाळाची जमीन होय. भाबर प्रदेश कोणत्या ठिकाणी आढळतो? भाबर प्रदेश हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. भारताचा मुख्य भूमीचा अक्षांश विस्तार किती आहे? भारताच्या मुख्य भूमीचा अक्षांश विस्तार 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश दरम्यान आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर जम्मू काश्मीर राज्यातील होय. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का ओडिशा या राज्यातील होय. दाल सरोवर कोणत्या शहरात आहे? दाल सरोवर श्रीनगर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर मणिपूर या राज्यात आहे. केबुल लामजाओ हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणत्या सरोवरात आहे? केबुल लामजाओ हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान लोकटक सरोवरात आहे. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा कर्नाटक या राज्यातील होय. जोग किंवा गरसोबा किंवा महात्मा गांधी धबधबा कोणत्या नदीवर आहे? जोग, गरसोबा किंवा महात्मा गांधी धबधबा शरावती या नदीवर आहे. नर्मदा नदीवरील प्रसिद्ध धबधबा कोणता आहे? नर्मदा नदीवर प्रसिद्ध धबधबा धुवाधार धबधबा जबलपूर येथील होय. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. उकाई धरण कोणत्या नदीवर आहे? उकाई धरण तापी नदी गुजरात राज्यातील होय. तुंगभद्रा धरण कोणत्या नदीवर आहे? तुंगभद्रा धरण तुंगभद्रा नदीवर आहे. टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे? टिहरी धरण भगीरथी नदीवर आहे. सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या 4 राज्यांना होतो? सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना होतो. भूपेन हजारिका सेतू ढोला सदिया पूल कोणत्या नदीवर आहे? भूपेन हजारिका सेतू म्हणजे ढोला सदिया पूल लोहित नदीवर आहे. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 कुठून कोठेचा आहे? राष्ट्रीय जलमार्ग 1 अलाहाबाद ते हल्दिया दरम्यान आहे. राष्ट्रीय जलमार्ग 1 कोणत्या नदीवर आहे? राष्ट्रीय जलमार्ग 1 गंगा नदीवर आहे.
बॅडलँड टोपोग्राफी उत्खरित जमीन साठी ह्यासाठी कोणती नदी खोरे प्रसिद्ध आहे? बॅडलँड टोपोग्राफीसाठी चंबळ नदी प्रसिद्ध आहे. थार वाळवंट भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? थार वाळवंट भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 10% इतके आहे. लुनी नदी कोठे विलीन होते? लुनी नदी कच्छच्या रणमध्ये विलीन होते. भारतातील सर्वात मोठे अंतर्गत खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे अंतर्गत खाऱ्या पाण्याचे सरोवर सांभार सरोवर राजस्थान राज्यातील होय. लक्षद्वीप समूहात एकूण किती बेटाचा समावेश आहे? लक्षद्वीप समूहात एकूण 36 बेटाचा समावेश आहे. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर कोणत्या बेटावर आहे? अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर दक्षिण अंदमान या बेटावर आहे. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी बॅरन बेटावर आहे. भारताचा सुप्त ज्वालामुखी नारकोडम कोठे आहे? भारताचा सुप्त ज्वालामुखी नारकोडम अंदमान आणि निकोबार बेटावर आहे. भूमी आणि बेटासह भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे? भूमी आणि बेटासह भारताची एकूण किनारपट्टी 7516 इतकी आहे. भारताचे पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? भारताचे पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान कच्छच्या आखात गुजरात येथे आहे. मन्नारचे आखात कोणत्या राज्याला लागून आहे? मन्नारचे आखात तमिळनाडू या राज्याला लागून आहे. खंबातचे आखात कोणत्या राज्याला लागून आहे? खंबातचे आखात गुजरात या राज्याला लागून आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नवीन नाव काय आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नवीन नाव रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आहे. भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान लडाख या केंद्रशासित प्रदेशातील होय. राजाजी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजाजी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? नागरहोल राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? दाचिगाम राष्ट्रीय उद्यान हुंगुल काश्मीरी टॅगसाठी प्रसिद्ध आहे. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? रणथंभोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान बाराशिंगा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पन्ना राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? पन्ना राष्ट्रीय उद्यान हिरे आणि वाघासाठी प्रसिद्ध आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून कोणती प्रमुख नदी वाहते? काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून ब्रह्मपुत्रा ही प्रमुख नदी वाहते. सुंदरबन राष्ट्रीय उद्यानात कोणती प्रमुख झाडे आढळतात? सुंदरबन राष्ट्रीय उद्यानात सुंदरी वृक्ष हे प्रामुख्याने झाडे आढळतात. सुवर्णक्रांती कशाशी संबंधित आहे? सुवर्णक्रांती फळे आणि मध उत्पादनाशी संबंधित आहे. काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती खनिज तेल पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे. करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? करडी क्रांती खत उत्पादनाशी संबंधित आहे. लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? लाल क्रांती टोमॅटो आणि मांस उत्पादनाशी संबंधित आहे. बदामी क्रांती कशाशी संबंधित आहे? बदामी क्रांती मसाले उत्पादनाशी संबंधित आहे. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? गोल क्रांती बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती कांदा आणि कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. सिल्व्हर फायबर क्रांती कशाशी संबंधित आहे? सिल्व्हर फायबर क्रांती कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. सिल्व्हर क्रांती कशाशी संबंधित आहे? सिल्व्हर क्रांती अंडे उत्पादनाशी संबंधित आहे. भारत देश जगामध्ये तांदूळ उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे? भारत देश जगामध्ये तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे कॉफीचे पात्र म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? भारताचे कॉफीचे पात्र म्हणून कर्नाटक या राज्याला ओळखले जाते. राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कोठे आहे? राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कर्नाल हरियाणा येथे आहे. केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय भात संशोधन संस्था कटक ओडिशा येथे आहे. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला हिमाचल प्रदेश येथे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद
चे मुख्यालय कुठे आहे? भारतीय कृषी संशोधन परिषदचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय ऊस संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय ऊस संशोधन संस्था लखनौ, उत्तर प्रदेश येथे आहे. मसाल्याची बाग म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? मसाल्याची बाग म्हणून केरळ राज्य ओळखले जाते. सुवर्ण चतुष्कोन महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे? सुवर्ण चतुष्कोन महामार्गाची प्रकल्पाची एकूण लांबी 5846 किलोमीटर इतकी आहे. भारतात कोणत्या प्रकारच्या वनाचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे? भारतात उष्णकटिबंधीय पानझडी वनाचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. अल्पाईन वने प्रामुख्याने कुठे आढळतात? अल्पाईन वने प्रामुख्याने उच्च हिमालयात आढळतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वने भारतात प्रामुख्याने कुठे आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने प्रामुख्याने पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात आढळतात. चंदन हे वृक्ष प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? चंदन हे वृक्ष प्रामुख्याने कर्नाटक या राज्यात आढळतात. देवदार हे वृक्ष कुठे आढळतात? देवदार हे वृक्ष पश्चिम हिमालयीन प्रदेशात आढळतात. भारताच्या लोकसंख्येचा लाभांश कोणत्या वयोगटात सर्वाधिक आहे? भारताचा लोकसंख्येचा लाभांश 15 ते 59 वर्ष वयोगटात आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप होय. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय राजधानी दिल्ली होय. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक अनुसूचित जातीची एससीची सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्यात आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जातींची एसटीची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या मध्य प्रदेश या राज्यात आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? 2011च्या जनगणनेनुसार हरियाणा या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. भारताच्या किनारपट्टीला लागून असणाऱ्या राज्याची एकूण संख्या किती? भारताच्या किनारपट्टीला लागून असणाऱ्या राज्याची एकूण संख्या 9 होय. छोटा नागपूर पठार कोणत्या खनिजाचे प्रमुख भांडार मानले जाते? छोटा नागपूरचे पठार कोळसा खनिजाचे प्रमुख भांडार मानले जाते. कोलार खाणी कोणत्या राज्यात आहेत आणि कशासाठी प्रसिद्ध आहेत? कोलार खाणी कर्नाटक या राज्यात आहेत आणि सोने उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. खेतरी खाणी कोणत्या राज्यात आहेत आणि कशासाठी प्रसिद्ध आहेत? खेतरी खाणी राजस्थान या राज्यात आहेत आणि तांबे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. झरिया खान कशासाठी प्रसिद्ध आहे? झरिया खान कोळसा उत्पादनाशी संबंधित आहे. ही खान झारखंड या राज्यात आहे. बालाघाट खान कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? बालाघाट खान तांबे उत्पादनाशी संबंधित आहे, तसेच मॅग्नीज उत्पादनाशीही संबंधित आहे. भारतातील पहिली युरेनियम खान जादूवाडा कोणत्या राज्यात आहे? भारतातील पहिली युरेनियम खान झारखंड या राज्यात आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडू या राज्यात आहे. कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कैगा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटक या राज्यात आहे. काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीच्या तीरावर आहे? काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प तापी नदी गुजरात या राज्यात आहे. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? नरोरा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यात आहे. कल्पकम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कल्पकम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडू या राज्यात आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग NH-44 ची एकूण लांबी किती आहे? भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग NH-44 ची एकूण लांबी 3745 किलोमीटर इतकी आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल बोगी पूल आसाम या राज्यातील होय. बोगी पूल
कोणत्या नदीवर आहे? बोगीबील पूल ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. इंदिरा गांधी कालव्याची सुरुवात कोठे होते? इंदिरा गांधी कालव्याची सुरुवात हरिके बॅरज पंजाब येथून होते. नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते? नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर यांनी केले होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते? चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा हे होते. अपिको चळवळ कोणत्या राज्यात सुरू झाली? अपिको चळवळ कर्नाटक या राज्यात सुरू झाली. भारताचा सर्वात मोठा रेल्वे जंक्शन कोणता? भारताचा सर्वात मोठा रेल्वे जंक्शन मथुरा जंक्शन होय. मन्नारचे आखात व पाकचे समुद्रधुनी यांना वेगळे करणारा सेतू कोणता आहे? मन्नारचे आखात आणि पाकचे समुद्रधुनी यांना वेगळा करणारा सेतू रामसेतू होय. भारतात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची विवेक एक्सप्रेस कोठून कोठे धावते? भारतात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची विवेक एक्सप्रेस दिब्रुगढ ते कन्याकुमारी दरम्यान धावते. भारतीय रेल्वेचे इंटिग्रल कोच फॅक्टरी कोठे आहे? भारतीय रेल्वेचे इंटिग्रल कोच फॅक्टरी पेरंबूर चेन्नई येथे आहे. भारताचा पहिला संशोधन अणुभट्टी कोणती आहे? भारताची पहिली संशोधन अणुभट्टी अप्सरा ही आहे. भारताच्या पश्चिमेकडील कच्छचे आखात कशासाठी प्रसिद्ध आहे? भारताच्या पश्चिमेकडील कच्छचे आखात भरती ओहोटीच्या ऊर्जेसाठी प्रसिद्ध आहे. नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प विंध्याचल औष्णिक विद्युत प्रकल्प मध्य प्रदेश येथील होय. सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते भारतीय शहर ओळखले जाते? सिलिकॉन व्हॅली म्हणून बंगळुरू हे शहर ओळखले जाते. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई या शहरात आहे. इंडिया गेट कोठे आहे? इंडिया गेट नवी दिल्ली येथे आहे. शांतता खोरे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान केरळ या राज्यात आहे. उष्णकटिबंधीय पानझडी वनांना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? उष्णकटिबंधीय पानझडी वनांना मान्सून वने या नावाने ओळखले जाते. भारताचे एकूण क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ 2.4% हे जागतिक क्षेत्रफळाचे टक्के आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग मैदानी प्रदेशाने व्यापलेला आहे? भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 43% भाग मैदानी प्रदेशाने व्यापला आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग पठारी प्रदेशाने व्यापला आहे? भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 27.7% भाग पठारी प्रदेशाने व्यापला आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या 2.4% इतके आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशाने व्यापला आहे? भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 29.3% भाग डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशाने व्यापला आहे. अंदमान आणि निकोबार बेटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? अंदमान आणि निकोबार बेटाची निर्मिती टेक्टोनिक हालचालीमुळे झाली आहे. लक्षद्वीप बेटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? लक्षद्वीप बेटाची निर्मिती प्रवाळाच्या खडकामुळे झाली आहे. बॅरन बेट कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? बॅरन बेट जॉगरीचे ज्वालामुखी आहे. नार्कोडम बेट कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? नार्कोडम हा सुप्त ज्वालामुखी प्रकारचा ज्वालामुखी आहे. पंबन बेट कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? पंबन बेट भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या दरम्यान आहे. श्रीहरिकोटा हे बेट कोणत्या सरोवराजवळ आहे? श्रीहरिकोटा हे बेट पुलिकट सरोवराजवळ आहे. व्हीलर बेट कोणत्या राज्यात आहे? व्हीलर बेट ओडिशा या राज्यात आहे. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी यमुना ही आहे. यमुना नदीचा उगम कुठे होतो? यमुना नदीचा उगम यमुनोत्री उत्तराखंड येथे होतो. चंबळ ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? चंबळ ही यमुना नदीची उपनदी आहे. सोन ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सोन ही गंगा नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी प्राणहिता ही आहे.
कृष्णा नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे? कृष्णा नदीची सर्वात लांब उपनदी तुंगभद्रा ही आहे. तापी नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे? तापी नदीची प्रमुख उपनदी पूर्णा ही आहे. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो. भीमा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? भीमा नदीची सर्वात मोठी उपनदी सीना ही आहे. वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमास काय म्हणतात? वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमास प्राणहिता असे म्हणतात. महानदी हे खोरे कोणत्या राज्यामध्ये मुख्यत्वे पसरले आहे? महानदी हे खोरे छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यामध्ये मुख्यत्वे पसरले आहे. लुनी नदीचा उगम कोठे होतो? लुनी नदीचा उगम अजमेरजवळ अरवली पर्वत राजस्थानमध्ये होतो. साबरमती नदीचा उगम कोठे होतो? साबरमती नदीचा उगम राजस्थान उदयपूर येथे होतो. तुंगभद्रा नदी कोणत्या दोन नदीच्या संगमातून बनते? तुंगभद्रा नदी तुंग आणि भद्रा या दोन नदीच्या संगमातून बनते. अलकनंदा आणि भगीरथी नद्यांचा संगम कोठे होतो? अलकनंदा आणि भगीरथी या नद्यांचा संगम देवप्रयाग येथे होतो. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड धरण हे आहे. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भाकरा नांगल धरण सतलज नदीवर बांधण्यात आले आहे. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर प्रकल्प कृष्णा नदीवर आहे. पोलावरम जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पोलावरम जलसिंचन प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. मैतूर धरण कोणत्या नदीवर आहे? मैतूर धरण कावेरी नदीवर आहे. उकाई धरण कोणत्या नदीवर आहे? उकाई धरण तापी नदीवर आहे. तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तुंगभद्रा धरण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. टिहरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? टिहरी जलविद्युत प्रकल्प उत्तराखंड या राज्यात आहे. सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या राज्यांना होतो? सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना होतो. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 कोणत्या नदीवर आहे? राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 गंगा नदीवर आहे. भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या मोसमी वाऱ्यामुळे पडतो? भारतामध्ये सर्वाधिक पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो. एल निनोचा भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होतो? एल निनोचा भारताच्या मान्सूनवर पाऊस कमी पडतो. ला निनाचा भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होतो? ला निनाचा भारताच्या मान्सूनवर जास्त पाऊस पडतो. मान्सूनचा स्फोट म्हणजे काय? मान्सूनचा स्फोट म्हणजे अचानक आणि मुसळधार पाऊस होय. उष्णकटिबंधीय काटेरी वने प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात आढळतात? उष्णकटिबंधीय काटेरी वने प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरात या राज्यात आढळतात. खारफुटीचे वने प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? खारफुटीचे वने प्रामुख्याने त्रिभुज प्रदेशात आढळतात. लाल मातीचा तांबडा रंग कशामुळे असतो? लाल मातीचा तांबडा रंग फेरस ऑक्साईड लोहाच्या अंशामुळे असतो. पिकासाठी सर्वात सुपीक माती कोणती मानली जाते? पिकासाठी सर्वात सुपीक गाळाची मृदा मानली जाते. रेगूर मृदा कोणत्या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उत्तम असते? रेगूर मृदा कापूस या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उत्तम असते. लेटराइट मृदा प्रामुख्याने कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? लेटराइट मृदा प्रामुख्याने काजू आणि आंबा पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन कोणते राज्य करते? भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन ओडिशा हे राज्य करते. कोलार व्यतिरिक्त भारतातील दुसरी कोणती खाण सोन्यासाठी प्रसिद्ध आहे? कोलार व्यतिरिक्त हट्टी खाण कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध आहे. झारखंड येथील बोकारो हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? झारखंड येथील बोकारो हे ठिकाण लोह आणि पोलाद उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. राऊरकेला लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राऊरकेला लोहपोलाद प्रकल्प ओडिशा या राज्यात आहे. भिलाई लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? भिलाई लोहपोलाद प्रकल्प छत्तीसगड या राज्यात आहे.
विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी केंद्राचे नाव काय आहे? विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी केंद्राचे नाव हिंदुस्तान शिपयार्ड हे आहे. चित्तरंजन हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? चित्तरंजन हे ठिकाण रेल्वे इंजिन निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. पेरंबूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? पेरंबूर हे ठिकाण रेल्वे डबे निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. अंकलेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? अंकलेश्वर हे ठिकाण खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी प्रसिद्ध आहे. दिग्बोई हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दिग्बोई हे ठिकाण आसाम या राज्यात आहे. भारतातील सर्वात पहिली सिमेंट फॅक्टरी कोठे सुरू झाली? भारतातील सर्वात पहिली सिमेंट फॅक्टरी चेन्नई येथे सुरू झाली. ॲल्युमिनियम निर्मितीचा मुख्य कच्चा माल कोणता आहे? ॲल्युमिनियम निर्मितीचा मुख्य कच्चा माल बॉक्साईट हा आहे. डायमंड हार्बर हे ठिकाण कोणत्या शहरात आहे? डायमंड हार्बर हे ठिकाण कोलकाता या शहरात आहे. गुजरातचं मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? गुजरातचा मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. भारतामध्ये तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? भारतामध्ये तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश चीन हा आहे. हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा कोणत्या पिकाला झाला? हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा गहू या पिकाला झाला. पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? पिवळी क्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. भारतात मसाल्याची राणी कोणाला म्हणतात? भारतात मसाल्याची राणी वेलचीला म्हणतात. भारतात मसाल्याचा राजा कोणाला म्हणतात? भारतात मसाल्याचा राजा काळे मिरीला म्हणतात. तंबाखू उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? तंबाखू उत्पादनात भारतात आंध्र प्रदेश राज्य अग्रेसर आहे. केळी उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? केळी उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर आहे. सफरचंद उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? सफरचंद उत्पादनात जम्मू काश्मीर हे राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश अग्रेसर आहे. द्राक्ष उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर आहे. हळद उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? हळद उत्पादनात तेलंगणा हे राज्य अग्रेसर आहे. कांदा उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? कांदा उत्पादनात आपले महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. बटाटा उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे? बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश राज्य अग्रेसर आहे. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमुंद्री आंध्र प्रदेश येथे आहे. राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे येथे आहे. राष्ट्रीय ऊस प्रजनन संस्था कोठे आहे? राष्ट्रीय ऊस प्रजनन संस्था कोयंबतूर तामिळनाडू येथे आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश दिल्ली हा आहे. भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने लडाख हा आहे. भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने लक्षद्वीप हा आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा सेरचिप मिझोराम या राज्यातील होय. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी साक्षरता दर असलेला जिल्हा अलीराजपूर मध्य प्रदेश या राज्यातील होय. गुलाबी शहर पिंक सिटी कोणत्या शहराला म्हणतात? गुलाबी शहर पिंक सिटी जयपूर या शहराला म्हणतात. महलाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? महलाचे शहर कोलकाता या शहराला म्हणतात. तलावाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तलावाचे शहर उदयपूर या शहराला म्हणतात. भारताचे स्कॉटलँड म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताचे स्कॉटलँड म्हणून कुर्ग कर्नाटक हे शहर ओळखले जाते. पूर्वेचे स्कॉटलँड म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पूर्वेचे स्कॉटलँड म्हणून शिलाँग मेघालय हे शहर ओळखले जाते. दक्षिण भारताची काशी कोणत्या शहराला म्हणतात? दक्षिण भारताची काशी मदुराई या शहराला म्हणतात. मोत्याचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? मोत्याचे शहर हैदराबाद या शहराला म्हणतात.
नवाबोका शहर कोणत्या शहराला म्हणतात? नवाबोका शहर लखनौ या शहराला म्हणतात. आशिया अंड्याचे भंडारे कोणत्या राज्याला म्हणतात? आशिया अंड्याचे भंडारे आंध्र प्रदेश या राज्याला म्हणतात. भारताचा बगीचा कोणत्या शहराला म्हणतात? भारताचा बगीचा बंगळुरू या शहराला म्हणतात. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून आंबोली सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ठिकाणाला ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खारे कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे गोदावरी नदीचे खोरे होय. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हे कोणत्या पर्वतरांगेत आहे? महाबळेश्वर हे सह्याद्री पश्चिम घाट या पर्वतरांगेत आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान होय. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे? महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर अभयारण्य शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील नागपूर शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील नागपूर हे शहर संत्रे या पिकासाठी जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वर या ठिकाणाला ओळखले जाते. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? भारतात सर्वात जुनी पर्वतरांग अरवली पर्वत होय. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर होय. शिखराची उंची किती आहे? गुरु शिखराची उंची 1722 मीटर इतकी आहे. सह्याद्री पर्वतरांगेला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वतरांगेला पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अन्नायमुडी होय. अन्नायमुडी शिखराची उंची किती आहे? अन्नायमुडी शिखराची उंची 2695 मीटर इतकी आहे. पूर्व घाट आणि पश्चिम घाट कोठे एकत्र येतात? पूर्व घाट आणि पश्चिम घाट निलगिरी पर्वतात एकत्र येतात. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर दोरडा बेट्टा हे आहे. धुपगड हे शिखर कोणत्या पर्वतावर आहे? धुपगड हे शिखर सातपुडा पर्वतात आहे. विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान कोणती नदी वाहते? विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान नर्मदा नदी वाहते. छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर कोणते आहे? छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर पारसनाथ हे आहे. महान हिमालयला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? महान हिमालयाला म्हणजे ग्रेटर हिमालयाला हिमाद्री या नावाने सुद्धा ओळखले जाते. शिवालिक टेकड्यांना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? शिवालिक टेकड्यांना बाह्य हिमालय या नावाने ओळखले जाते. काराकोरम पर्वतरांग कोणत्या हिमालयात आहे? काराकोरम पर्वतरांग ट्रान्स हिमालयात आहे. जोजिला खिंड कोणत्या दोन ठिकाणांना जोडते? जोजिला खिंड श्रीनगर आणि लेह या दोन ठिकाणांना जोडते. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात? ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये सांगपो असे म्हणतात. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? ब्रह्मपुत्रा नदी भारतात अरुणाचल प्रदेश या राज्यातून प्रवेश करते. कोसी नदीला कोणत्या राज्याचे दुःख असे म्हणतात? कोसी नदीला बिहार राज्याचे दुःख अश्रू असे म्हणतात. दामोदर नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे म्हणतात? दामोदर नदीला पश्चिम बंगाल या राज्याचे दुःखाश्रू असे म्हणतात. महानदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू असे म्हणतात? महानदीला ओडिशा राज्याचे दुःखाश्रू असे म्हणतात. सुवर्णरेखा नदीच्या काठावर कोणते औद्योगिक शहर वसले आहे? सुवर्णरेखा नदीच्या काठावर जमशेदपूर हे शहर वसलेले आहे. अमरकंटक पठारावरून कोणत्या 3 प्रमुख नद्या उगम पावतात? अमरकंटक पठारावरून नर्मदा, सोन आणि महानदी या नद्या उगम पावतात. नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या हे शहर सरयू या नदीच्या काठावर आहे. कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर हुगळी नदीच्या काठावर आहे.
दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा नांगल धरण सतलज नदीवर आहे. रिहन धरण कोणत्या राज्यात आहे? रिहन धरण उत्तर प्रदेश या राज्यात आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडू या राज्यात आहे. मायथॉन धरण कोणत्या नदीवर आहे? मायथॉन धरण बराक्कर नदीवर आहे. भारतात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? भारतात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण लेह लडाख होय. चेरापुंजीजवळ असलेले व सर्वाधिक पाऊस पडणारे मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजीजवळ असलेले आणि सर्वाधिक पाऊस पडणारे मोसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल सुंदरबन येथे आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये प्रामुख्याने कोणती झाडे आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये प्रामुख्याने मोहगनी, रोजवूड, सिनकोना हे झाडे आढळतात. अल्पाईन वने भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या उंचीवर आढळतात? अल्पाईन वने भारतामध्ये प्रामुख्याने 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर आढळतात. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनाखालील क्षेत्र किती टक्के आहे? भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 24.62% क्षेत्र वनाखाली आहे. भारतीय वन संरक्षणाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय वन संरक्षणाचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. गुढीपाडवा हा सण कोणत्या ऋतूत येतो? गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूत येतो. यल निनोचा प्रभाव कोणत्या महासागरात निर्माण होतो? यल निनोचा प्रभाव पॅसिफिक महासागरात तयार होतो. मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? मान्सून हा शब्द अरबी या भाषेतून आला आहे. कुद्रेमुख खाणी कोणत्या खनिजाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? कुद्रेमुख खाणी लोह खनिजाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. बालाघाट खाणी कशासाठी प्रसिद्ध आहे? बालाघाट खाण मॅग्नीजच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पन्ना खाणी कशासाठी प्रसिद्ध आहे? पन्ना खाण हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. जादूगोडा खाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? जादूगोडा खाण युरेनियम या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. खेतरी खाणी कोणत्या राज्यात आहे? खेतरी खाण राजस्थान या राज्यात आहे. खेतरी खाणीतून कोणते खनिज काढले जाते? खेतरी खाणीतून तांबे, कॉपर हे खनिज काढले जाते. दिग्बोई तेलक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? दिग्बोई तेलक्षेत्र आसाम या राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प तमिळनाडू या राज्यात आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र या राज्यात आहे. काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यात आहे. हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा कोणत्या राज्यांना झाला? हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यांना झाला. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कोठे आहे? राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कर्नाल, हरियाणा येथे आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे आहे. केंद्रीय ताग संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय ताग संशोधन संस्था बराकपूर, पश्चिम बंगाल येथे आहे. रेशीम उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? रेशीम उत्पादनात भारतात कर्नाटक हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. नाफेड कशाशी संबंधित आहे? नाफेड कृषी विपणन ॲग्रिकल्चर मार्केटिंगशी संबंधित आहे. हरित क्रांती हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? हरित क्रांती हा शब्द सर्वप्रथम विल्यम गॉड यांनी वापरला. दालचिनी उत्पादनात भारताचे कोणते राज्य अग्रेसर आहे? दालचिनी उत्पादनात केरळ राज्य अग्रेसर आहे. काजू उत्पादनात भारताचे कोणते राज्य अग्रेसर आहे? काजू उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? 2011च्या जनगणनेनुसार भारताची सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश होय. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते आहे? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर मुंबई हे आहे.
गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती कांदा आणि कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. गोल्डन फायबर म्हणून कोणते पीक ओळखले जाते? गोल्डन फायबर म्हणून ताग हे पीक ओळखले जाते. श्वेतक्रांतीची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली? श्वेतक्रांतीची सुरुवात भारतात 1970 साली झाली. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय महामार्ग जाळे कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय महामार्ग जाळे महाराष्ट्र या राज्यात आहे. सुवर्ण चतुष्कोन महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे? सुवर्ण चतुष्कोन महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी 5846 किलोमीटर इतकी आहे. सुवर्ण चतुष्कोन कोणत्या 4 प्रमुख शहरांना जोडतो? सुवर्ण चतुष्कोन दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI चे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% इतके आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारपट्टी या नावाने ओळखली जाते. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती आहे? कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे 720 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी सर्वात महत्त्वाची नदी कोणती? महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावणारे सर्वात महत्त्वाची नदी कृष्णा होय. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. महाराष्ट्रातील तापी नदी कोणत्या दिशेला वाहते? महाराष्ट्रातील तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो. वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम कुठे होतो? वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम चपराळा गडचिरोली येथे होतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी गोदावरी नदीवरील होय. महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवसागर जलाशय हे आहे. पवनार हे आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार हे आश्रम वर्धा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार छत्रपती संभाजीनगर हा आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे कोकण प्रशासकीय विभागात आहेत. या विभागामध्ये 7 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 साली झाली. महाराष्ट्रातील सिल्वर सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? महाराष्ट्रातील सिल्वर सिटी म्हणून इचलकरंजी या शहराला ओळखले जाते. भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉइंट ग्रेट निकोबार येथील होय. भारताच्या मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? भारताच्या मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडील बिंदू कन्याकुमारीतील केप कामोरीन होय. भारताच्या मध्यातून कोणती महत्त्वाची अक्षांश रेषा जाते? भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? कर्कवृत्त भारतातील 8 राज्यातून जाते. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावरून ठरवली जाते? भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखांशावरून ठरवली जाते. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती पुढे आहे? भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. मन्नारचे आखात कशासाठी प्रसिद्ध आहे? मन्नारचे आखात सागरी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील ग्रेट निकोबार आणि इंडोनेशियामधील सुमात्रा बेटे यांना कोणती समुद्रधुनी वेगळी करते? भारतातील ग्रेट निकोबार आणि इंडोनेशियातील सुमात्रा बेटे यांना ग्रेट चॅनल समुद्रधुनी वेगळी करते. दख्खनचे पठार निर्मिती प्रामुख्याने कशामुळे झाली आहे? दख्खनच्या पठाराची निर्मिती प्रामुख्याने
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेसाल्ट खडकामुळे झाली आहे. भारताची भौगोलिक विविधता हे पुस्तक कोणी लिहिले? भारताची भौगोलिक विविधता हे पुस्तक डॉक्टर आर एल सिंग यांनी लिहिले. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.